चैप्टर। इस चैप्टर में अब तक हमने क्या डिस्कस किया है, वो एक्सरसाइज 1.4 के 2 क्वेश्चन हो गए। दूसरा वाला क्वेश्चन आपको आई होप समझ में आया। थोड़ा फास्ट में एक्सप्लेन किया था, तो इसका एक एग्जांपल मैं ले लेता हूँ। देखो, क्वेश्चन 2 का फर्स्ट हमें क्या करना है, रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन। इफ देन हटाना है, रिमूव करना है। तो इफ देन के लिए सिमिलर जो है लॉजिकल इक्विवेलेंट हमें पता है नॉट पी और क्यू आता है। तो ये जो सेंटेंस है, अभी मैं डायरेक्ट सॉल्यूशन लिख रहा हूँ। उस सेंटेंस में हम पहला जो सिंपल स्टेटमेंट पी है वो लेंगे, अ मैन इज अ जज। अ मैन इज अ जज। और दूसरा सिंपल स्टेटमेंट है, ही इज ऑनेस्ट। ही इज ऑनेस्ट। ओके। नाउ गिवन स्टेटमेंट इज P single implication Q. This is the symbolic form of the given statement. ये symbolic form है और हमें पता है कि P single implication Q is logically equivalent to not P or Q, and therefore we can say the same statement we can write by using this logical equivalence not P or Q. तो not P or Q ऐसे करके हमें लिखना है। So therefore we can say given statement can be written like this, not P। not P मतलब negation of P। चाहे तो not P मैं पहले लिख लेता हूँ, a man is not a judge। तो not P लिख लिया। अभी not P और Q का जो सिंपल स्टेटमेंट फॉर्मेट है वो लिख लेंगे, a man is not a judge or he is honest। ठीक है। so this is the वे वी राइट द सेम स्टेटमेंट। वो जो सेम स्टेटमेंट था पी सिंगल इम्प्लीकेशन क्यू वाला, यही स्टेटमेंट हमने लिखा, बट विदाउट यूजिंग इफ देन का यूज किए बिना, क्योंकि उसका लॉजिकल इक्विवेलेंट नॉट पी और क्यू आता है। तो नॉट पी मतलब पहले स्टेटमेंट में नॉट डालना है, बीच में और लिखो, और क्यू मतलब दूसरा स्टेटमेंट लिखो। एवरीवन अंडरस्टूड? समजलं का सर्वांना? Yes, sir. ओके। तर हा सेकंड क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व केलाय। नाउ लेट अस डिस्कस थर्ड क्वेश्चन। आणि मी प्रत्येक वेळी सांगतो मुलांना की हा सर्वात टफ क्वेश्चन आहे या चॅप्टरचा, बिकॉज इथं सर्व जे ट्रूथ टेबल आहे, लॉज आहेत आतापर्यंत वापरलेले, आणि ट्रूथ टेबल जे आहेत, एस्पेशली सर्व लॉज जे आहेत ते तुमचे लक्षात राहिले की नाही याची टेस्ट होते इथं या क्वेश्चन मध्ये। द ट्रूथ टेबल न वापरता, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल वी हॅव टू प्रूव्ह दिस लॉजिकल इक्विव्हॅलन्स। सो ट्रूथ टेबल वापरून आपण प्रूव्ह केले होते आधीच्या एक्सरसाइज मध्ये। तिथं आपण सांगायचो की फ्रॉम कॉलम 4 अँड 7 these two आर लॉजिकली इक्विव्हॅलंट। त्यांचा ट्रूथ टेबल मधले कॉलम सेम येत होते, पण इथं आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल म्हणजेच लॉजचा यूज करून हे प्रूव्ह करायचं आहे। ओके। सो क्वेश्चन 3 मधले काही क्वेश्चन घेऊ आपण, काही तुम्ही सॉल्व करा। सो now let me discuss the first one। फर्स्ट मध्ये आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करताना, जसं इथं मी आधी काही सॉल्व्ड एक्झाम्पल दाखवतो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं बघा। विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, यांना प्रूव्ह करताना आपण अशा पद्धतीने प्रूव्ह करतो, एक तर लेफ्ट हँड साइड घ्यायची आणि त्याला हे वेगवेगळे लॉज वापरून सिम्प्लिफाय करत न्यायचं आणि राईट हँड साइड भेटून जाईल। किंवा इथं राईट हँड साइड आपण घेऊ शकतो बघा, इथं थर्ड क्वेश्चन मध्ये राईट हँड साइड त्यांनी घेतली, त्याला सॉल्व्ह केलं, सिम्प्लिफाय केलं आणि त्यांना लेफ्ट हँड साइड भेटली।
असं सॉल्व्ह करत न्यायचंय, पण कशाचा यूज करून? हे सर्व लॉजचा यूज करून. तर याच्यासाठी तुमचे जे लॉज लिहून ठेवलेत 10 लॉ आणि निगेशनचे लॉ ते सर्व डोळ्यासमोर असू द्या. ओके. प्लीज कीप देम विथ युअर इन फ्रंट ऑफ युअर आईज. बुक असेल तर बुकमध्ये पण हे सर्व लॉज तुमच्या समोर असू द्या. त्या लॉजचा आपण यूज करणार आहे आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. All right. So now let us simplify this. First question. इथं आपण फर्स्ट क्वेश्चनला दोन्ही प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. फर्स्ट क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये तुम्ही एकतर पी डबल इम्प्लिकेशन क्यूला सिम्प्लिफाय करा. इथं लॉज वापरा, बाय कंडिशनल लॉ वापरून सॉल्व्ह करू शकतो किंवा आपण उलटही सॉल्व्ह करू शकतो. राइट हँड साइड घेऊन LHS शेवटच्या स्टेपमध्ये येईल हे प्रूव्ह करू शकतो. ओके. सो वी विल डिस्कस LHS फर्स्ट. LHS इज इक्वल टू याला सॉल्व्ह करून आपण पुढे लिहिणार आहे P डबल इम्प्लिकेशन Q. LHS इज दिस. P डबल इम्प्लिकेशन Q ला आपण असं लिहू शकतो P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q सिंगल इम्प्लिकेशन P. हा कोणता लॉ आहे? बाय कंडिशनल लॉ. सर्व लॉचे नाव जे आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. याला मार्क्स असतात हे लॉजचे नेम लिहिण्यासाठी. बाय कंडिशनल लॉ. आता आपल्याला माहिती आहे की सिंगल इम्प्लिकेशनचा अर्थ होतो नॉट P ऑर Q. P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q सिंगल इम्प्लिकेशन P चा अर्थ होतो नॉट Q ऑर P. ओके. तर इथं हा जो रूल आहे आपण सिंगल इम्प्लिकेशनचा रूल वापरलाय आणि तो जो रूल आहे त्याला आपण म्हटलं होतं कंडिशनल लॉ. टेबल बघा. टेबल मध्ये हा जो कंडिशनल लॉ आहे P सिंगल इम्प्लिकेशन Q इज नॉट P ऑर Q. कंडिशनल लॉ. तर तिथं ब्रॅकेट मध्ये याचं रिझन लिहायचं कंडिशनल लॉ. आता ऑब्झर्व करा आपल्याला RHS मध्ये काय पाहिजे. RHS जे आहे मी इथं साईडला लिहून ठेवतो. RHS मध्ये आपल्याला एका ब्रॅकेट मध्ये P अँड Q पाहिजे, मध्ये ऑर आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये नॉट P अँड नॉट Q. नॉट P अँड नॉट Q. तर तुम्ही एक ऑब्झर्वेशन इथं करू शकता की आपल्याला कम्प्लिटली अपोजिट आन्सर पाहिजे. अपोजिट आन्सर म्हणजे मध्ये इथं अँड आलाय आपल्या आन्सर मध्ये, इथं मात्र ऑर आहे मध्ये आणि ब्रॅकेटच्या मध्ये आपल्याकडे इथं दोन्ही ऑर आहेत, पण इथं आन्सर RHS मध्ये आपल्याला मध्ये अँड आणायचे. ठीक आहे. तर याच्यावरनं तुमच्या काय लक्षात येत आहे? व्हॉट वी कॅन थिंक इज याचा अर्थ आपल्याला इथं उलट्या स्टेप्स वापरायच्या. तर ऑरच्या ऐवजी अँड आणि अँडच्या ऐवजी ऑर आणायचा आहे. तर असं करत असताना आपण काय करतो जनरली वी कॅन टेक द निगेशन. ओके. पण निगेशन ऑफ निगेशन जे आहे ते स्टेटमेंट इटसेल्फ भेटते. तर आपण काय करू आता हे जे P डबल इम्प्लिकेशन Q आहे याचं जे आन्सर आहे हे आलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर याला इक्वेशन नंबर 1 म्हणू शकता आणि मग RHS घेऊन RHS ला सॉल्व्ह करायचं आणि सॉल्व्ह करून हेच आन्सर आणायचं. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणून आपण इझिली म्हणू शकतो की LHS आणि RHS इक्वल आहे किंवा आपण इथंच हा जो कंडिशनल आहे म्हणजे दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. आता या स्टेप मध्ये आपण इथं चेंजेस करून बघू की इथं P अँड Q आणता येईल का. ओके. नॉट P अँड नॉट Q आणि नंतर घ्यायचंय P अँड Q. हे आणता येईल का आपण चेक करू. तर बघा इथं अतिशय सिंपल वेने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. सी इथं या ब्रॅकेट मध्ये नॉट P ऑर Q आहे अँड नॉट Q ऑर P आहे. आता आपण काय करू की इथं we will try to apply this and from each and every term to the next term. म्हणजे बघा मी काय करतोय दोन्ही ब्रॅकेट मध्ये ऑर आहे
पण इथं आपण कॉमन काहीच घेऊ शकत नाही. नॉट पी आहे, इथं नॉट पी नाही. इथं क्यू आहे, इथं नॉट क्यू आहे. तर कॉमन तर घेऊ शकत नाही, पण ऑरचं साइन कॉमन आहे. तर ऑरचं साइन कॉमन ठेवून आपण नॉट पी अँड नॉट क्यू आणि पी अँड क्यू असं आणू शकतो का? कुठला तरी लॉ वापरून. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता. सो लेट अस ट्राय टू सॉल्व इट बाय simplifying this. ओके, तर याला सॉल्व करताना आपण आता असं लिहू बघा. इथं मी पाहिजे तर तुम्हाला हा जो लॉ आहे त्या ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा वापर करूनही सिम्प्लिफाय करू शकतो. आय एम जस्ट थिंकिंग दोन्ही मेथड पैकी तुम्हाला कोणती मेथड सोपी जाईल. सो असं जर सॉल्व करत गेलो तर तुम्हाला डिफिकल्ट जाईल ऍक्च्युली. ओके, वी विल डिस्ट्रीब्यूट. बघा आता मी याला असं सॉल्व करतोय. नॉट पी अँड नॉट क्यू. इथं मी तुम्हाला पाहिजे ते एक लॉजिक सांगतोय. जेव्हा आपल्याकडे दोन ब्रॅकेट असतात, ए प्लस बी इंटू सी प्लस डी, तर तेव्हा आपण कसं लिहितो? मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर आपण त्याला लिहितो ए इंटू सी. आधी आपण ए नी मल्टिप्लाय करतो सी ला आणि नंतर प्लस ए इंटू डी. तसंच प्लस बी इंटू सी प्लस बी इंटू डी. हा जो आहे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. अँड जे आहे तो मल्टिप्लिकेशनचं काम करतो. तर त्या पद्धतीने आपण सॉल्व करतोय. नॉट पी अँड नॉट क्यू मध्ये ऑर नॉट पी अँड पी, नंतर मध्ये परत ऑर क्यू अँड नॉट क्यू, मध्ये परत ऑर क्यू अँड पी. ओके, आणि हा जो लॉ आहे इथं आपण ब्रॅकेट सोबत मल्टिप्लिकेशन केलंय ऍक्च्युली, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अँड अप्लाय केलाय आणि मध्ये ऑर ठेवलाय. या लॉला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, या स्टेप मध्ये आपण मल्टिप्लिकेशन सारखा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलाय, हे लक्षात ठेवा. हा ब्रॅकेट जर तुमच्या लक्षात, प्लस म्हणजे ऑर, मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड. ओके, आता तुम्ही बघू शकता की नॉट पी अँड पी आणि क्यू अँड नॉट क्यू याचं डायरेक्ट आन्सर आपण सांगू शकतो. हा आहे आपला कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय असतो बघून सांगा पटकन. म्हणजे मला सांगा नॉट पी अँड पी चा आन्सर काय येते आणि क्यू अँड नॉट क्यू चा आन्सर काय येईल? फर्स्ट पी अँड नॉट पी चे एफ. एफ. पी याचं पण आन्सर येईल एफ. ओके, कारण की तुम्ही पी जर ट्रू टाकला तर नॉट घेतल्यानंतर तो फॉल्स येईलच, आणि एफ फॉल्स असेल अँड मध्ये एक जरी एफ असला तर आन्सर नेहमी एफ येते. तर हा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. म्हणजे हे जे दोन्ही ब्रॅकेट आहेत पी अँड नॉट क्यू आणि क्यू अँड नॉट पी, या दोघांचे आन्सर येईल एफ. तर बघा, नॉट पी अँड नॉट क्यू ऑर एफ, या ब्रॅकेटचा आन्सर एफ लिहिलंय. ऑर एफ ऑर क्यू अँड पी. चौथा ब्रॅकेट जसा आहे तसाच, मधल्या दोघांचा आन्सर आपण एफ लिहिलंय आणि या स्टेप मध्ये रिझन लिहायचं. आता हे मी खोडून टाकतोय. तुम्हाला मी सांगितलंय मल्टिप्लिकेशन सारखं सॉल्व करायचे होते दोन ब्रॅकेट. या स्टेप मध्ये आपण रिझन लिहिणार कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, दोन्ही एफ लिहिले. नंतर पुढच्या स्टेप मध्ये आपण असं म्हणू शकतो की एखादं जर का स्टेटमेंट आहे आणि त्याचा ऑर घेतला एफ सोबत, तर नेहमी आन्सर पीच भेटते. पी ऑर एफ चा आन्सर पी भेटते. तर तसंच आता आपण इथं सॉल्व करताना या दोघांचा ऑर घेऊ आणि या दोघांचा ऑर घेऊ. तर या पूर्ण ब्रॅकेटचा ऑर एफ सोबत घेतला तर मला तो ब्रॅकेटच भेटेल, नॉट पी अँड नॉट क्यू. आणि मध्ये ऑरचा साइन आहेच हे,
आणि याचा ऑर जर या ब्रॅकेट सोबत घेतला तर मला ब्रॅकेटच आन्सर भेटेल, कारण की हा लॉ आहे पी ऑर एफ चा आन्सर पी भेटते. ओके, आणि हा कोणता लॉ आहे? कॅन एनीबडी टेल मी द नेम? Identity law. व्हेरी गुड, आयडेंटिटी लॉ. ओके, आणि हेच आन्सर पाहिजे आपल्याला, फक्त त्याला आता थोडं व्यवस्थित ऍडजस्ट करायचं. सॉरी, क्यू अँड पी होता तो, दुसरा ब्रॅकेट जो आहे तो क्यू अँड पी. हेच आन्सर पाहिजे आपल्याला. बघा, RHS मध्ये पी अँड क्यू एका ब्रॅकेट मध्ये आणि नॉट पी अँड नॉट क्यू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आणि मध्ये ऑर. तर मध्ये ऑर तर आलायच, नॉट पी अँड नॉट क्यू पण आलाय, क्यू अँड पी त्याला आपण पी अँड क्यू असं लिहू शकतो कम्युटेटिव्ह लॉ वापरून. तर आधी आपण काय करू, हा पहिला ब्रॅकेट शिफ्ट करून टाकू आधी. क्यू अँड पी ऑर नॉट पी अँड नॉट क्यू. इथं आपण रिझन लिहू शकतो कॉम्युटेटिव्ह लॉ. आणि परत एकदा कॉम्युटेटिव्ह लॉ वापरावा लागेल, कारण की इथं क्यू अँड पी आहे. क्यू अँड पी ला आपण पी अँड क्यू लिहू शकतो. त्या दोघा ब्रॅकेटच्या आतल्या आतच कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला आपण. नॉट पी अँड नॉट क्यू जसं आहे तसंच. इथं पण रिझन येईल कॉम्युटेटिव्ह लॉ. ब्रॅकेटच्या आतल्या आत कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला. ओके, अँड दिस इज नथिंग बट RHS. ठीक आहे, अशा पद्धतीनं विदाउट युजिंग ट्रूथ टेबल फक्त हे लॉज वापरूनच आपण याला प्रूव्ह करून दाखवलं, LHS इज इक्वल टू RHS. म्हणून याची थोडी प्रॅक्टिस असल्याशिवाय हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो मुलांना की हा या पूर्ण चॅप्टर मधला सर्वात टफ क्वेश्चन आहे, बिकॉज यू नीड टू नो द लॉज. लिहून घ्या फास्ट किंवा स्क्रीनशॉट घ्या. समजलं असेल सर्वांना? कुठल्या स्टेप मध्ये काही डाऊट आहे का? अभिजित नो सर लिहिलंय म्हणजे नो डाऊट ना? हो सर. मला वाटलं समजलं नाही. ओके, याच्यावरनं तुमच्या एक लक्षात आलं असेल की LHS वरनं RHS प्रूव्ह करण्यासाठी पूर्ण लॉज जे आहेत ते थरोली माहिती असणं आवश्यक आहे. त्यांचा वापर इथं होत आहे. मॅथ सब्जेक्ट असाच आहे ऍक्च्युली थ्रू आउट. जे नोन गोष्टी असतात त्यांचा वापर करून आपण अननोन फाइंड करतो. ओके, नेक्स्ट. आणखी यातला तुम्हाला जो डिफिकल्ट जाऊ शकतो तो आहे थर्ड क्वेश्चन. पहिला आणि चौथा थोडा इझी आहे. सॉरी, पहिला आणि दुसरा आणि चौथा इझी आहे, तर तो तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तरी नाही समजलं, सॉल्व्ह नाही झाला तर आपण उद्या डिस्कस करूच. पण जनरली जिथं मुलं कन्फ्यूज होतात किंवा मिस्टेक करतात, इथं मिस्टेक होतच नाही फोर्थ मध्ये, कारण सरळ सरळ निगेशन घ्यायचं आहे या ब्रॅकेटचं, सिंगल इम्प्लिकेशनचं. जरी दिसायला मोठा असला तरी डायरेक्ट निगेशन घ्यायचं. पण फर्स्ट मध्ये आणि थर्ड मध्ये कन्फ्यूज होतात, म्हणून आपण हे दोन्ही डिस्कस करू. थर्ड क्वेश्चन जो आहे तो आहे पी अँड क्यू ऑर
नॉट पी अँड क्यू सेकंड ब्रॅकेट मध्ये, ऑर इन थर्ड ब्रॅकेट पी अँड नॉट क्यू. आपल्याला प्रूव्ह करायचं दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू. तर ऑफकोर्स इथं आपण LHS घेणार, कारण की LHS लांब आहे, त्याला सिम्प्लिफाय करणं सोपं जाईल. म्हणून LHS ला घेऊन त्याला सिम्प्लिफाय करू आणि शेवटच्या स्टेप मध्ये पी ऑर क्यू आणायचा आहे. ओके, तर ही पहिली स्टेप लिहून घेतली क्वेश्चन मधली LHS लेफ्ट हँड साइड. याला सिम्प्लिफाय करून पी ऑर क्यू आणायचा आहे. आता बघा इथं आपण काय करूया, इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे हा आपण थोडा उलटा वापरू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून लिहितो, तर इथं आपण कॉमन घेऊन सॉल्व करू. तर आधी मी काय करतो, पहिल्या ब्रॅकेट मध्ये मला दिसते पी अँड, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण, तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण मला दिसते पी अँड. तर या पी अँड ला आपण कॉमन घेऊ शकतो, मध्ये तर ऑर आहेच. तर आधी आपण पहिला आणि तिसरा ब्रॅकेट जवळ जवळ आणू, मध्ये ऑर आहे त्याच्यामुळे आपण कम्युटेटिव्ह लॉ वापरू शकतो. तर या दोन्ही ब्रॅकेटला आपण एक्सचेंज करू. ठीक आहे, ऑर असला तर आपण दोन्ही ब्रॅकेटला कम्युटेटिव्ह लॉ वापरून दुसऱ्या आणि तिसऱ्या ब्रॅकेटला एक्सचेंज करू शकतो. तर मी लिहिताना असं लिहितोय बघा, पी अँड क्यू ऑर, या दोन ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे तर त्यांना एक्सचेंज करायचं. तिसरा ब्रॅकेट मी आधी इथं लिहितोय, पी अँड निगेशन क्यू ऑर, आणि दुसऱ्या ब्रॅकेटला तिसऱ्या ब्रॅकेटच्या जागी लिहितोय नॉट पी अँड क्यू. हा कोणता लॉ आहे? कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या ब्रॅकेटला आपण एक्सचेंज केलं. आता हा जो पहिला आणि दुसरा ब्रॅकेट आता झालाय, पी अँड इथं कॉमन काढू शकतो आपण. तर इथं मी लिहितोय पी अँड इन ब्रॅकेट, पी अँड कॉमन काढल्यावर पहिल्या ब्रॅकेट मध्ये राहील क्यू, मध्ये आहे हा ऑर, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहील निगेशन क्यू. ओके, तर आता बघा, क्यू ऑर निगेशन क्यू हे बघूनच, क्यू आणि निगेशन क्यू हे बघूनच आपण म्हणू शकतो की इथं कॉम्प्लिमेंट लॉ वापरू शकतो. पण इथं आधी रिझन लिहून टाका, हा कोणता लॉ आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला आपण उलट वापरलं, कॉमन घेतलं पी अँड ला. ठीक आहे, आता पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन क्यू जो आहे, याचा आन्सर नेहमी टी येते, कॅपिटल टी. ऑर नॉट पी अँड क्यू हा जो तिसरा ब्रॅकेट आहे ऍज इट इज. इथं तुम्ही रिझन सांगा, काय येईल बोला, कोणता लॉ आहे हा? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये एक क्यू असतो आणि दुसरा त्याचा निगेशन असेल, निगेशन क्यू. तर त्याचा आन्सर नेहमी एक, जर मी इथं टी टाकला तर इथं एफ येईल, किंवा एफ टाकला तर इथं टी येईल, आणि एफ ऑर टी चा आन्सर नेहमी टी येते, म्हणून तो कॅपिटल टी येईल. ओके, आता आपण या दोघांना सॉल्व करू, पी अँड टी ला. पी अँड टी, तर तुम्ही अँड घेतला टी सोबत पी चा, तर नेहमी आन्सर पीच भेटते. तर या ब्रॅकेटचं जे आन्सर आहे त्याचा आन्सर येईल पी. ऑर हा ब्रॅकेट ऍज इट इज राहू द्या, पी ऑर निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, इथं रिझन लिहावं लागेल की पी अँड टी चा आन्सर पी भेटते, आणि हा आहे आपला आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय होता? तो पी अँड टी चा आन्सर टी. ठीक आहे, सॉरी, आय एम सॉरी, पी. पी अँड टी चा आन्सर नेहमी पी भेटते. नेक्स्ट, आता ब्रॅकेटच्या बाहेर ऑर आहे आणि ब्रॅकेटच्या आत अँड आहे, म्हणजे आपण याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो. परत एकदा आत डिस्ट्रीब्यूट करून टाकू, पी ऑर निगेशन पी अँड पी ऑर क्यू. ठीक आहे, यांना आपण या पी ऑर ला डिस्ट्रीब्यूट केलं, दोघांसोबत आहे पी ऑर निगेशन पी ऑर क्यू, आणि मध्ये अँड लिहून घेतला. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नंतर आपल्याला आन्सर पाहिजे पी ऑर क्यू, याचा अर्थ तुम्ही बघू शकता की हा सेकंड ब्रॅकेटच आन्सर पाहिजे.
पहिला ब्रॅकेट जो आहे, आय एम सॉरी, हा पी और निगेशन पी आहे. मी क्यू लिहिला चुकून. बघा, पी और नी आपण दोघांसोबत हे डिस्ट्रीब्युशन केलं. पी और निगेशन पी, पी और क्यू. पी और क्यू पाहिजे आणि पी और निगेशन पी ब्रॅकेट कॅन्सलच होऊन जाईल, कारण की तिथं आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरू शकतो. तर पी और निगेशन पी चा आन्सर जे आहे ते नेहमी टी येईल, टी. आणि दुसरा ब्रॅकेट आहे पी और क्यू. याचा रिझन लिहायचं कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय होता, इथं काय वापरलं आपण, पी और निगेशन पी चा आन्सर नेहमी ट्रू येते. तुम्ही एफ टाकून बघा पी च्या जागी किंवा टी टाकून बघा, दोघांचे आन्सर नेहमी ट्रूच येते, टीच येते. आता टी अँड पी और क्यू जर असेल तर याचा आन्सर फक्त पी और क्यू येईल, कारण टी सोबत कशाचाही अँड घेतला आपण तर तेच आन्सर भेटते. ऍक्च्युली इथं याला तुम्ही असं कम्पेअर करू शकता, ट्रू म्हणजे 1 असतो, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतो. 1 मल्टिप्लाइड बाय 5 घेतला तर 5च भेटते आन्सर. तसं पी और क्यूच भेटेल इथं आन्सर. आणि हा जो लॉ आहे हा आपला आयडेंटिटी लॉ आहे. ठीक आहे, हा लॉ आपण इथं पण वापरला होता. पी अँड टी चा आन्सर पी भेटते. दॅट्स ऑल. हीच आपली RHS आहे. तर शेवटच्या स्टेप मध्ये आपण लिहून काढणार दिस इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलंय. समजलं सर्वांना? कुठल्या स्टेप मध्ये काही डाऊट आहे का, विचारा. इज दिस क्लिअर? हे 4-4 मार्कचे क्वेश्चन आहेत हा. 4 मार्क बोर्डात, महाराष्ट्र बोर्ड एक्झाम. राईट डाऊन, स्टेप बाय स्टेप लिहा आणि जमलं तर प्रत्येक स्टेप तुम्ही जसं मी समजावून सांगितलं आता तसं लिहित जाणार. स्क्रीन कडे बघण्याची गरज नाही पडली पाहिजे लिहिता लिहिता. मनाने लिहून बघा. ते डाऊट असला तर स्क्रीन कडे बघायचं. आता तुम्ही सेकंड आणि फोर्थ सॉल्व करून बघा स्वतःहून. दॅट इज टुडेज होमवर्क. हे 2 क्वेश्चन. डाऊट असला तर आपण उद्या चर्चा करू. झालं का लिहून? ओके, नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर इज अप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किट्स. मागच्या वर्षी ऍक्च्युली हे अप्लिकेशन जे आहे हे कोविड-19 मुळे सिलेबस रिड्यूस झाला होता, तर हा वाला पार्ट डिलीट केला होता त्यांनी सिलेबस मधून, अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. पण आता अजून डिक्लेअर नाही झाले, म्हणून आपण हा पार्ट डिस्कस करू. मोस्टली तुमच्या केस मध्ये होऊ शकतो डिलीट, जर कॉलेज स्टार्ट व्हायला आणखी लेट झालं तर. अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. पण तरीही हे जे स्विचिंग सर्किटचं जे अप्लिकेशन आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं की हे जे अप्लिकेशन आहे हे तुम्हाला फ्युचरमध्ये जर का कोणी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग साईडला जात असेल तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे स्विचिंग सर्किट्स. स्पेशली फिजिक्समध्ये पण तुम्ही जो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलशी रिलेटेड चॅप्टर आहे, तर इथं ते हे लॉजिकचे टेबल तुम्ही वापरता. अप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिकल लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. आता मी जनरली एक एक्झाम्पल देतो मुलांना आधी हे समजावून सांगण्याच्या आधी. समजा मला एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये
इलेक्ट्रिसिटी न्यायची आहे. तर इलेक्ट्रिकल इंजिनियर लोक काय करतात, की ते ठरवतात, की ठीक आहे किती पोल लागतील, किती स्विचेस लागतील, किती लॅम्प्स लागतील, तिथपर्यंत इलेक्ट्रिसिटी न्यायला, हे सर्व. आता हे जे लॉजिक आहे, ॲप्लिकेशन लॉजिकचं काम असं आहे, की समजा आपण मॅन्युअली ठरवलं, की ठीक आहे तिथपर्यंत मला न्यायला 100 पोल लागतील इलेक्ट्रिसिटी त्या भागात मला पोहोचवण्यासाठी आणि 50 स्विचेस लागतील, लॅम्प्स एवढे लागतील एक्सेट्रा. तर लॉजिक काय करतो, त्या स्विचिंग सर्किटला जर का तुम्ही लॉजिकली डिझाइन केलं आणि लॉजिकमध्ये टाकलं, तर तो तुम्हाला अतिशय त्याचा सिम्पलेस्ट फॉर्मॅट बनवून देतो आणि तुमचा खर्च पण वाचवतो. तुम्हाला 100 पोलच्या ऐवजी तो म्हणेल, "नाही, नाही, 25 पोलमध्ये तुमचं काम होऊ शकते." 25 पोल्स आणि स्विचेस पण एकदम कमी लागणार आहेत तुम्हाला. 50 नाही, फक्त 10 स्विचमध्ये काम होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं काय होते, की हे जे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहे किंवा इलेक्ट्रिक सर्किट्स आहेत, जे सर्किट म्हणजे पूर्ण एरियाचं सर्किट म्हणा किंवा घराचं एखादं वायरिंगचं सर्किट म्हणा, छोटंसं. पूर्ण एका ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर याचं. हे सर्किट जे आहे स्विचिंग सर्किट्स यांना सिम्प्लिफाय करण्याचं काम लॉजिक करतो. ओके. यांना सिम्पलेस्ट फॉर्मॅटमध्ये आणण्याचं काम. जसं मी खाली एक सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. बघा, इथं एक सॉल्व्ड एक्झाम्पल दिलंय आपल्याला. सी हे एक स्विचिंग सर्किट होतं. ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 स्विच लागणार होते. पण त्यांनी लॉजिकचा टेबल वापरून आपण थोडं सिम्प्लिफाय केलं. टेबल वापरून. तर फक्त 2 स्विचमध्ये काम होत आहे. 2 स्विचमध्ये काम होत आहे. फक्त S2 आणि S3 ची गरज आहे. एवढं सगळं भारूड घेण्याची गरजच नाही. 6-6 स्विच. तर हे लॉजिकचं ॲप्लिकेशन आहे स्विचिंग सर्किटला. तर स्विचेस कमी करून टाकले याने. ओके. तर अशा पद्धतीनं लॉजिकली म्हणजे याचा म्हणायचा अर्थ आहे, की एवढं सगळं जे तुम्ही सिम्बॉलिकली लिहिलंय, पी एंड क्यू ऑर नॉट पी एंड क्यू ऑर आर एंड नॉट क्यू, याला जर का आपण सिम्प्लिफाय केलं, हे सर्व लॉजिकचे लॉज वापरून किंवा ट्रुथ टेबल वापरून, तर त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म येतो क्यू ऑर आर. तर स्विचेसमध्ये फक्त S2 आणि S3 ऑरमध्ये टाकायचे. ऑरमध्ये म्हणजेच पॅरललमध्ये. ते आपण आता चर्चा करणारच आहे. सो अशा पद्धतीने आपण लॉजिकचा वापर करून स्विचिंग सर्किटला सिम्प्लिफाय करू शकतो. सोप्यात सोप्या रूपात दाखवू शकतो आणि या टाइपचा दरवर्षी 4 मार्कचा क्वेशन फिक्स येतोच. समजा हा वाला पार्ट जर सिलेबसमधून रिमूव्ह केला, तर मग नाही येणार. मग त्याच्याऐवजी वरचा पार्ट जो आतापर्यंत आपण डिस्कस केलाय तो येईल. पण तरी आपण अझ्युम करू की सर्वच काही सिलेबसमध्ये आहे 12वीच्या यावर्षी. तर स्विचिंग सर्किट्सचा जो पार्ट आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स डिस्कस करण्याच्या आधी काही कन्सेप्ट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पहिला कन्सेप्ट आहे स्विच. तर काही इम्पोर्टंट डेफिनेशन आपण डिस्कस करू. बघा, स्विच म्हणजे आपण जे हे तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसते ना स्विच. स्विच ऑन करतो आपण, ऑफ करतो. त्यालाच आपण स्विच म्हणतो. ते स्विच आपण सर्किटमध्ये ड्रॉ करताना बघा असं दाखवतो. हा वायर आहे, इथपर्यंत आलाय आणि इथून हा पुढे वायर आहे आणि हा जो पार्ट आहे हा एवढा, याला आपण म्हणतो स्विच. तर स्विच जेव्हा मी असं ओपन करतो, म्हणजे त्याला टच केलं नाही. हा जो पॉइंट आहे, हे दोन्ही पॉइंट एकमेकाला स्पर्श केले नाहीत. त्यांना जर का मी स्पर्श केलं, तर त्याला म्हणतात स्विच इज ऑन. ऑन केलंय म्हणजे काय सर्किट पूर्ण होते आणि त्यातून करंट पास होतो. पण स्विच जर ऑफ असेल, म्हणजेच त्याला म्हणतात स्विच ओपन असेल. ओपन म्हणतात हे ओपन स्विच आहे. ओपन स्विच असल्यामुळे तिथून आता करंट पासच होणार नाही. ओके. करंट पास होणार नाही म्हणजे सर्किट पूर्ण होणार नाही. जसं इथं मला हा लॅम्प ऑन करायचा आहे. तर हे स्विच जोपर्यंत क्लोज्ड होत नाही, तोपर्यंत हा लॅम्प ऑन होणार नाही. बॅटरीला तो जोडलेला आहे, पण स्विच ऑन करावं लागेल.
तर या स्विचच्या दोन स्टेट असतात, एक क्लोज्ड आणि एक ओपन. क्लोज्ड स्विचलाच आपण म्हणतो ऑन. क्लोज्ड म्हणजेच ऑन आणि ऑफ स्विच ऑफ करा म्हणजेच त्याला ओपन ठेवा. ओपन ठेवा म्हणजे सर्किट पूर्ण होऊ देऊ नका. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. तर अ स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस. कोणत्या स्टेट आहेत त्या दोन, त्याच्या दोन अवस्था कोणत्या आहेत? एक आहे क्लोज्ड आणि एक आहे ऑन ओपन. क्लोज्ड म्हणजे ऑन आणि ओपन म्हणजे ऑफ. विच इज यूज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. आणि स्विचेसला आपण जनरली कॅपिटल एस ने डिनोट करतो किंवा एस एकापेक्षा जास्त स्विचेस असतील तर S1, S2, S3 यांनी डिनोट करतो. ठीक आहे. तर ही पहिली डेफिनेशन आहे स्विच. तर याला मी फक्त शॉर्ट मध्ये असं लिहितोय, टू स्टेट डिव्हाइस. त्याच्यामध्ये दोन स्टेट असतात. कोणत्या सांगितलं तुम्हाला ते पुढे लिहूच आपण. टू स्टेट डिव्हाइस टू कंट्रोल द करंट फ्लो. करंटचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी वापरलेलं टू स्टेट डिव्हाइस. त्याच्या दोन स्टेट कोणत्या असतात ते खाली लिहून घेऊ आपण. एक असते क्लोज्ड स्टेट, त्याला आपण आपल्या साध्या भाषेत ऑन म्हणतो. आणि एक असते ओपन स्टेट, त्याला आपण रेग्युलर डेली भाषेत म्हणतो ऑफ, स्विच ऑफ. ओपन म्हणजे तो सर्किट पूर्ण होत नसतो. ओपन ठेवा म्हणजे हे असं ओपन. क्लोज केले म्हणजे हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा ते हे दोन्ही जोडून जाते आणि सर्किट पूर्ण होते. तर ओपन म्हणजे ऑफ. हे दोन स्टेट असतात. आणि स्विचला डिनोट करतो आपण, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस किंवा एकापेक्षा जास्त असले तर S1, S2, S3 ऑल these letters we use etc. ठीक आहे. तर दाखवताना आपण नेहमी असं दाखवतो बघा, सर्किट मध्ये स्विच असे दोन पॉइंट्स काढायचे आणि मध्ये अशी लाईन काढायची. हे स्विच यस, त्याला आपण ओपन ठेवलंय सध्या. ओके. आणि सर्किट मध्ये जसं त्यांनी इथं दाखवलंय, इथं बॅटरी आहे. बॅटरीला हे ज्या मोठ्या लाईन आहेत ह्या पॉझिटिव्ह असतात आणि छोट्या लाईन निगेटिव्ह. आता आपण जेव्हा बॅटरी सोबत हे स्विच कनेक्ट करतो, अशा पद्धतीने हे एस स्विच असेल, हा इथं लॅम्प L आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा जोडलाय. पूर्ण झालंय सर्किट. बी, याला बी लिहितो, बी फॉर बॅटरी, एस फॉर स्विच, एल फॉर लॅम्प. तर लॅम्प L कंट्रोल्ड बाय स्विच एस आणि त्याला जोडलेली आहे बॅटरी बी. ठीक आहे. आता करंटचा जो फ्लो आहे तो नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला आठवत असेल की फिजिक्स मध्ये पण तुम्ही शिकलेत. करंटचा फ्लो आपण दाखवतो इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट डायरेक्शन. सो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असा करंट फ्लो होतो. बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे हा आहे, बॅटरीचा निगेटिव्ह आहे. तर करंट असा फ्लो होईल सर्किट मध्ये. सो लाईक दॅट वी शो द फ्लो ऑफ करंट. अशा पद्धतीनं करंट फ्लो होतो. इलेक्ट्रॉनचा फ्लो अपोजिट डायरेक्शन असतो, तुम्हाला माहिती आहे. करंटचा फ्लो आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह पासून बॅटरीच्या निगेटिव्ह कडे दाखवतो एरोजने. ओके. तर आपण ह्या दोन स्टेट ऑलरेडी सांगितल्या. एस इज क्लोज्ड म्हणजे स्विच ऑन आहे. एस इज ओपन देन स्विच इज ऑफ. आणि स्विच ऑन असेल तर करंट फ्लो होतो आणि स्विच ऑफ असेल तर करंट डज नॉट फ्लो. ऑल राईट. तर त्याला लॉजिक मध्ये आपण कसं दाखवतो हे आपण इथं लिहून घेऊ.